सटाणा शहराचे ग्रामदैवत संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या सालाबादप्रमाणे येणाऱ्या सफला एकादशी निमित्त 15 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवाची जय्यत तयारी सध्या सुरू झाली आहे। प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या यशवंतराव महाराजांचे जगातील एकमेव मंदिर सटाणा शहरात असून ही भव्य यात्रा सटाण्याची ओळख बनली आहे। महाराजांच्या मंदिर परिसरात स्वच्छता, देखभाल, गर्भगृह व सभा मंडपातील विविध दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। विशेष म्हणजे महाराजांचा चांदीच्या मूर्तीचे तसेच महिरप व इतर चांदीच्या अलंकारांचे पॉलिशिंग व शृंगाराचे कार्य गेल्या 10 वर्षांपासून रेणुका ज्वेलर्स जाधव बंधू विनामूल्य करत असून यंदाही तेच काम अत्यंत भक्तिभावाने सुरू आहे। 21 किलो चांदीच्या मूर्तीची पॉलिशिंग व 35 किलो चांदीच्या महिरपाची साफसफाई हे जाधव बंधू करत असतात। त्यामुळे त्यांच्या या कार्याचे आणि कामाचे शहरवासियांकडून मोठे कौतुक होत आहे। दरम्यान आज सटाणा येथील यशवंतराव महाराज सभागृहात तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रापूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला। बैठकीस बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, पोलीस निरीक्षक योगेश पाटील, विविध विभागांचे अधिकारी तसेच देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, रमेश देवरे, प्रवीण पाठक, सुनील खैरनार, सुरेश खैरनार, अजय सोनवणे यांसह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते। यात्रेच्या सुरळीत आयोजनाबाबत सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करून समन्वय साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार सह भैयासाहेब माळी,